नमस्कार गाईज. खूप दिवसापासून लई लोक विचारतात की सोशल मीडियावरती अर्निंग कशी स्टार्ट करायची किंवा कसं अर्न करतात, कुठून कुठून पैसे भेटतात, काय काय गोष्टी लागतात, असं सगळे विचारतात. मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा ठरवले आणि त्याच्यामध्ये मी थोड्या काही गोष्टी सांगणार ज्या मला माहिती आहेत त्या. तर स्टार्ट करूया. पहिली गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम व्ह्यूजचे पैसे देत नाही. लोकांना वाटतं 2 मिलियन 3 मिलियन व्ह्यूज गेले म्हणजे पैसे भेटतात, असं काही नाहीये. इंस्टाग्रामवरनं व्ह्यूजचे पैसे भेटत नाही. इंस्टाग्रामवरनं फक्त ब्रँड डील्स भेटतात. ब्रँड डील्स म्हणजे कसं, तर आता समजा राईसचा ब्रँड आहे, ते काय करणार, ते बोलणार एक तर आम्ही तुम्हाला प्रोडक्ट देतो आणि तुम्ही ते आमचं प्रोडक्ट तुमच्या पेजवरती प्रमोट करा की बाबा हे राईस वगैरे वापरा, ह्याने छान होतं भात वगैरे असं सांगतात. तर मग त्यात पण दोन प्रकार असतात. एक तर ते फक्त प्रोडक्ट देतात आणि म्हणतात की बार्टर मध्ये करा, म्हणजे बार्टर म्हणजे की फक्त प्रोडक्ट भेटणार, मग ते आपल्याला प्रोडक्ट देतात, आपल्याला ते आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवायचं वगैरे असतं आणि मग तो व्हिडिओ आपण पोस्ट करायचा, एवढं असतं. आणि दुसरं म्हणजे पेड. ते काय करतात, प्रोडक्ट पण देतात आणि पैसे पण देतात. 2,000, 3,000, 5,000, 10,000, ते काय काही तर लाखामध्ये पण देतात. पण ते कसं असतं की आपल्या ऑडियन्स नुसार किंवा तुमचे फॉलोअर्स किती, एंगेजमेंट किती, त्याच्यावरती असतं. तर मग हे झालं इंस्टाग्रामवरनं ब्रँड डील्स. ते तर एक बार्टर असतात किंवा पेड असतात. त्याच्यानंतर लिंकनी पैसे कसे कमवायचे ते सांगते. ऍफिलिएट मार्केटिंग म्हणतात त्याला. तर काय असतं, समजा आता आता समजा मी हा टॉप घातलाय, ठीक आहे. तर मी काय करणार, हा टॉपचा व्हिडिओ बनवणार आणि तो इंस्टाग्राम वरती टाकणार. समजा की कोणाकोणाला हा टॉप पाहिजे त्यांनी कमेंट करा, मी मग तुमच्या DM ला मी लिंक पाठवेल. त्या लिंक वरनं जर तुम्ही विकत घेतलं तर त्यातलं काही थोडं कमिशन मला भेटणार. समजा आता हा जर 100 रुपयाचा टॉप आहे, तर 1-2% मला भेटणार, म्हणजे 3-4 रुपये एकाचे भेटणार. असं मग इंस्टाग्राम वरनं मला तर माहिती हे दोनच वे आहेत. पहिली म्हणजे ब्रँड डील्स आणि दुसरे म्हणजे हे लिंक वगैरे. तर त्याच्यानंतर येतं युट्यूब. युट्यूब व्ह्यूजचे पैसे देतात. युट्यूबवर ब्रँड डील्स पण असतात, पण मी अजूनपर्यंत काही युट्यूबवर ब्रँड डील्स केलेली नाहीये. अजून तर माझं मॉनिटायझेशन ऑन नाही झालेलं, तर त्याच्यामुळे मला एवढं काही माहित नाही की किती पैसे भेटतात, काय भेटतात. तर मला एवढं माहिती आहे की युट्यूब व्ह्यूजचे पैसे देतात. त्याच्यानंतर आहे फेसबुक. फेसबुक खूप भारी आहे. फेसबुकला म्हणजे असं नाही का, आपण रेग्युलर व्यवस्थित केलं ना, तर फेसबुक पटापट मॉनिटाईज होऊन जातं आणि पटापट पैसे यायला पण स्टार्ट होतं. तर फेसबुकचं कसं आहे, फेसबुक व्ह्यूजचे सुद्धा पैसे देतं. आणि ब्रँडेजचं मला एवढं काही माहित नाही, कारण की मी पण नवीन आहे. मी 1-2 महिने झालं हे कॉन्टेंट क्रिएशन थोडंसं मनावर घेतलंय. थोडंसं म्हणण्यापेक्षा मी एकदम असं थोडंसं मनावर घेतले, कारण की कसं आहे, मला जॉब पण करायचा असतो ना, त्याच्यामुळे मला हे मॅनेज करणं होत नाही. बट मी त्यातली त्यात ट्राय करते की मला दोन्ही पण मॅनेज करायचंय. पण फेसबुक खूप छान आहे. म्हणजे असं आहे, लवकर लवकर मॉनिटाईज होतं आणि पैसे वगैरे पण महिन्याच्या 23 तारखेपर्यंत अकाउंटला येतात. आणि असं नाही की खूप कमी असतात किंवा खूप जास्त असतात. ते आपल्या व्ह्यूज वरती डिपेंड असतात, किती व्ह्यूज आले, काय आले. बट फेसबुकचा खूप मला तर आवडतं बाबा. फेसबुक म्हणजे माझी पहिली अर्निंग म्हणाल तर Instagram वरनं झाली. त्याच्यानंतर फेसबुकला व्ह्यूजचे पैसे भेटतात आणि असे काही खूप कमी अमाउंट नसते. व्यवस्थित भरपूर अमाउंट येते. जास्त चांगले व्ह्यूज असतील तर चांगली अमाउंट येते. आणि त्याच्यानंतर किंवा मी कसं अर्न करते मी तुम्हाला सांगते. एक मी असं हे करते की बार्टर मध्ये करायचा पण ट्राय करते, पण मी जास्तीत जास्त त्याला पेड मध्ये कन्वर्ट करायचा ट्राय करते. आणि मला कसं आहे, माझा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा, की म्हणजे मी ह्या ब्रँड सोबत काम केले, त्या ब्रँड सोबत काम केले, माझी व्हिडिओची क्वालिटी वगैरे मला इम्प्रूव्ह करायची. तर मग मी ब्रँड सोबत Instagram वरती काम करत असते. प्लस मी काही लिंक्स पण शेअर करते, जसं मी टॉप घातलाय किंवा काय घातलंय, मी तशा पण लिंक शेअर करते. त्यांनी पण कोणी ऑर्डर वगैरे केलं तर त्यांनी येतात. विश लिंक म्हणून एक ऍप आहे. त्यांचं कसं आहे, तुम्ही जर त्यांच्या समजा आता मी हे टॉपची लिंक ना, तुम्हाला जर खरेदी करायचंय हा टॉप, जर मी ह्याची लिंक बनवली विश लिंक ऍप वरनं, तर त्यांचं कसं असतं, मग त्यांच्या पण ऍपला पण फायदा होते ना, कारण की त्यांच्या ऍप थ्रू लोक बाय करतात ते. मग ते काय करतात, त्यांच्या पण काही ब्रँडेस असतात, त्यांच्याकडे पण काही ब्रँड्स असतात. मग ते आपल्याला देतात की तुम्ही हा हा व्हिडिओ करा, मग तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ. तर मग विश लिंक वरनं पण अर्निंग. आणि युट्यूब वरती मी आता सध्या म्हणजे जस्ट चालू केलं मी युट्यूब. मी युट्यूब वरती आता मी लक्ष देणार आहे. पण युट्यूबचं तेच आहे, व्ह्यूजचे वगैरे पैसे भेटतात आणि ब्रँडेज पण भेटतात तिथनं. आणि फेसबुक माझं मॉनिटाईज आहे ऑलरेडी, मला तिथं व्ह्यूजचे पैसे भेटत असतात. तर ते एवढे पण जास्त नाहीये, बट ते आहेत म्हणून तरी असं वाटतं की ठीक आहे बाबा, काही ना काही येते, आपण असं मागे नाहीये असं वाटतं. आणि तेच Instagramचं भेटतात विश लिंक वगैरे. आणि बाकी मी काय करते, असं म्हणजे जे काय काय एजन्सीज असतात ना, म्हणजे जे आपल्याला बार्टर वगैरे कोलॅबोरेशन शोधून देतात, तर त्यांचं कसं असतं, त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात, त्यांचे काय काय कम्युनिटीज वगैरे असतात. त्याच्यावरती ना असं फॉर्मचे लिंक्स वगैरे म्हणजे फॉर्म वगैरे येतात. तर ते फॉर्म वगैरे भरून मग त्याच्यावरून आपल्याला काही प्रोडक्ट्स भेटतात. आता त्यांच्या प्रोडक्ट्सला पण कमी नाही समजायचं, कारण की कसे प्रोडक्ट्स खूप छान छान येतात.
आणि आता म्हणजे माझी बहीण पण करते, मी पण करते. तर आमच्याकडे भरपूर सारे प्रोडक्ट असे होतात, की समजा आता फेस वॉश वगैरे तर आम्हाला इतके भेटले होते, की आम्हाला परत ते विकत घ्यायला नाही लागत. म्हणजे तिथे पण आमचे पैसे वाचतात ते. तर मग फेस वॉश वगैरे, त्याच्यानंतर परफ्यूम वगैरे भरपूर काय-काय भेटतं. फॉर्म्स वगैरे असतात ते भरत जायचे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कसं आहे माहिती का, की नवीन-नवीन मला मला पण काही येत नव्हतं. मला अजून पण मी शिकतीच आहे. पण तेच नवीन-नवीन आपल्याला काही समजत नाही. तर मग त्याच्यामुळे असे छोटे-छोटे क्रिएटर असतात ना, त्यांचे YouTube चॅनल वगैरे ते टाकतात, की कसं स्टार्ट करायचं, काय करायचं. मग ते तिथून थोडं शिकून वगैरे घ्यायचं आणि मग हेच मी असंच थोडं-थोडं शिकत आले आणि मग व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं. बार्टरमध्ये वगैरे कोलॅबोरेशन स्टार्ट केले. त्याच्यानंतर मग आता पेड वगैरे येतात आहे. पण तेच मी पण अजून लर्निंग फेजमध्ये तेच शिकते वगैरे. व्हिडिओची क्वालिटी वगैरे इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करते. जसे-जसे माझे फॉलोअर्स वाढले, माझे व्हिडिओजला व्ह्यूज यायला लागले, तर मग ब्रँड समोरून मेसेज करतात, की असं-असं आमचं प्रोडक्ट आहे, तुमच्या पेजवरती प्रमोट करा. असं वगैरे ब्रँड्स मेसेज करतात. मग तुम्ही पण त्याला व्यवस्थित असा रिप्लाय दिला पाहिजे, की ठीक आहे. काय तुमचं असेल ते त्यांना काय पाहिजे, तू तू काय देऊ शकते, असं सगळं म्हणजे डिस्कस करून व्यवस्थित एक प्रोडक्ट आल्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवायचा आणि द्यायचा असं असतं. मग त्याचे पैसे वगैरे ते ब्रँड्सचं असतं. कोण 10 दिवसात देतं, कोण लगेच देतं, कोण 90 दिवसाने देतं. असं मग 2-4 मार्ग आहेत Instagramवरनं किंवा सोशल मीडिया थ्रू अर्न करायचे. तर आहेत सोपे-सोपे आहेत. केलं व्यवस्थित तर लगेच होऊन जातं आणि फक्त स्टार्ट करा. ते अर्निंग वगैरे ते नंतरचा विषय आहे. पण आपल्याला व्हिडिओची क्वालिटी, आपलं बोलण्याचं स्टाईल वगैरे सगळं इम्प्रूव्ह करत-करत गेलो ना, तर मग हळू-हळू एक-एक गाठच सुटते आणि मग अर्निंग वगैरे स्टार्ट होते. तर मला एवढंच सांगायचं होतं. अजून काही ह्याच्याबद्दल डाऊट असेल ना, की सोशल मीडियावरनं कसं काय करायचं? मला जितकं माहिती होतं तेवढं मी सांगितलंय. बट तुमचा अजून काही डाऊट असेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये सांगा. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. अजून एक, ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला ना, त्यांनी कमेंटमध्ये एक रेड हार्ट टाकून द्या, की मला समजेल की कोणी-कोणी एंडपर्यंत व्हिडिओ बघितलाय. तर एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.